हॅलो फ्रेंड्स, मी बनवणार आहे आज पराठे। तर चला बघूया आपण काय काय साहित्य लागते ते। त्यासाठी मी 2 वाटी कणिक घेतलेली आहे, ते आपण टोपामध्ये टाकून घेऊया। मुगाच्या डाळीचं वरण आहे माझ्याकडे, रात्री शिल्लक राहिलेलं होतं, ते पण मी यात टाकून घेते। थोडा ओवा टाकून घेऊ आपण यामध्ये, कोथिंबीर, लाल तिखट, थोडी हळद, आपण हे छान मिळून घेऊया। हे टाकून घेते मी। आपल्याकडे रात्रीची भाजी वगैरे असली तर आपण त्याचे पराठे बनवून छान खाऊ शकतो, खूप टेस्टी लागते। माझ्याकडे रात्रीचं वरण होतं, चला म्हटलं मी आज पराठेच बनवते। पराठ्याचं आपलं छान भिजून झालेलं आहे, 5 मिनिट मी असंच राहू देते। पीठ झालेलं आहे आणि पीठही छान मुरलेलं आहे। तर आपण आता छान पराठे लाटून घेऊया। गॅस ऑन करते, तवा ठेवून देते, तवा तोपर्यंत छान गरम। तर आता आपण छोटे छोटे गोळा छोटासा छान लाटून घेते। तेल लावायचं आहे, छान लाटून घेते मी पराठा। बघू शकता आपला पराठा छान गोल लाटून झालेला आहे। वरती थोडं तेल टाकून घेऊया आणि पराठा छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे। बघू शकता आपला पराठा छान भाजलेला आहे, बघा किती छान भाजलेला आहे। तुम्ही सुद्धा करून बघा, खूप टेस्टी लागते। माझ्याकडे मुगाच्या डाळीचं वरण उरलेलं होतं, त्याचेच मी बनवलेले आहे, दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे। बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व पराठे रेडी झालेले आहेत। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा।